नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागरने त्याच्या वकिलांना भेटण्यासाठी बोलवलेलं असतं. तर सागर त्याच्या वकिलांना म्हणत असतो की सईला परत करण्यासाठी प्रोसिजर काय आहे. वकिलांनी सागरला खूप समजून सांगितल्यानंतर देखील सागर काय ऐकायला तयार नसतो. तर वकील सागरला म्हणतात, आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मी अशी केस बघतोय की एक बाप आपल्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि 4 दिवसात परत सोडून देण्याचा देखील विचार करतो. कठीण आहे हे सगळं माझ्यासाठी, पण काही हरकत नाही. मी यावरती स्टडी करेल आणि लीगल ॲडवाईस घेऊन येईल तुमच्याकडे. पण मात्र सागरचे वकील सागरला म्हणत असतात, या केसमध्ये सईला खूप त्रास झालाय. जितके एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागले तितकेच एफर्ट्स मुक्ता मॅडमला देखील घ्यावे लागले. आणि इतके एफर्ट्स घेऊन ज्या मुलीला तुम्ही घरात आणलं त्याच मुलीला परत पाठवताय असं जेव्हा जज विचारणार तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार. वकिलांच्या या सगळ्या बोलण्यामुळे सागरला लगेच हर्षवर्धनचं बोलणं आठवतं. म्हणजेच की सई तुझी मुलगी नाहीये, ती माझी मुलगी आहे. तर सागर त्याच्या वकिलांना म्हणतो, लक्षात ठेवेन, मी सगळं सांगेन काहीतरी. वकील म्हणतात, हे सगळं तुम्ही कोर्टात सांगाल, पण सईला सांगू शकाल आणि मुक्ता मॅडम त्यांना सांगू शकाल. तर सागरचे वकील सागरला विचारत असतात की सर, जे काही झालेलं असेल ते मला सांगून टाका. हर्षवर्धन काही बोलला का तुम्हाला? धमकी दिली का त्यांनी तुम्हाला? सागर लगेच वकिलांवरती चिडत म्हणतो, तो कोण आहे मला धमकी देणारा? आणि तुमच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ना ते तुमच्या जवळच ठेवा. तुम्हाला जर जमत नसेल तर मला सांगा. दुसरा प्रोफेशनल वकील बघेल मी. सागर स्वतःला सावरतो आणि वकिलांना सॉरी म्हणतो, मला थोडासा वेळ द्या, मी बोलेल तुमच्याशी. सागर त्याच्या वकिलांना म्हणतो, आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते कोणालाच सांगू नका. त्यानंतर इकडे दुसरीकडे माधवी आणि इंद्राच्या सगळ्या मैत्रिणी मिळून गेम्स खेळत असतात. तर त्या गेम्समध्ये इंद्रा हरते. तर माधवी इंद्राला म्हणत असते की ही स्टेप नव्हती, तुम्ही हरलात आता, त्यामुळे आता काय तुम्हाला शिक्षा मिळेल. तर इंद्रा म्हणते, तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. तर लगेच माधवी म्हणते, शिक्षा वगैरे काही नाही. तुम्ही असं जिच्यासमोर कोयता उगारून उभे असायच्या त्याच माधवी गोखलेची मुलगी आज तुमच्या घरात सून म्हणून आलीये. देव न करो, पण उद्या जर दोघांमध्ये काही वाद झालेच तर तुम्ही तीच बाजू घ्या जी योग्य आहे आणि सत्य आहे. भले ती माझ्या मुलीची देखील असेल, पण तुम्ही जर तिला मुलगी मानलं तर ही शिक्षा राहणार नाही. इंद्रा लगेच माधवीला प्रॉमिस देते. शेवंता माधवीला म्हणत असते, आम्हाला लई मजा आली, तुम्ही असं मधून मधून येत जा. माधवी म्हणत असते, मी अशा कार्यक्रमाचा कधी भाग होईल असं मला वाटलं नव्हतं. माधवी म्हणत असते, मला तुमच्या बरोबर खूप मजा आली आणि माधवी तिथे निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे घरी आल्यानंतर पुरुषोत्तम फोनवरती बोलत असतो. तर माधवीने छान कोळी मेकअप केलेला असल्यामुळे माधवी पुरुषोत्तमला फसवण्याचा प्रयत्न करत असते. तर माधवी दारातनं कोळी भाषा बोलत पुरुषोत्तमला म्हणते की इंद्रा कोळी इथंच राहतात का? तर पुरुषोत्तम सांगतो, ते 102 मध्ये राहतात. माधवी म्हणते, अन माधवी गोखले? लगेच माधवी पुरुषोत्तमच्या समोर येते. माधवीला हे असं पाहता पुरुषोत्तमला मोठा धक्काच बसतो. पुरुषोत्तम मात्र माधवीकडे आश्चर्याने पाहत असतो. तर पुरुषोत्तम माधवीचं कौतुक करत म्हणत असतो, माधवी खूप छान दिसतेस तू. तर पुरुषोत्तम माधवीचे फोटोज काढतो. माधवी पुरुषोत्तमला म्हणते, जेव्हा मी मुक्ताला असं कोळी लुकमध्ये पाठवलं होतं ना शाळेत, तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की हे सगळं खरं होणार आहे. आता बघा कोळी झालीये ती. फोटो काढल्यानंतर माधवी आतमध्ये निघून जाते. तर पुरुषोत्तम विचार करतो की मुक्ताला हा फोटो पाठवायलाच हवा. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर त्याच्या ऑफिसमध्ये खूपच टेन्शन मध्ये बसलेला असतो. तेवढ्यात तिथे मिहीर येतो. तर सागर लगेच मिहीरवरती ओढत म्हणतो की कोण आहे इथे? मिहीर सागरला विचारतो की तू ठीक आहेस ना रे? सागर विचारतो की काय झालंय? तर मिहीर म्हणतो, तेच कळत नाहीये, म्हणूनच तर मी तुला विचारलं ना. सागर मात्र म्हणत असतो की काहीही झालेलं नाहीये. मिहीरला कसंही करून सागरला पार्टीला पाठवायचं असतं. तर मिहीर सागरला म्हणतो, आज तुला माहितीये का युनिक पार्कमध्ये आपली मीटिंग आहे? तर सागर म्हणतो, मला आठवत नाहीये. बरे ठीक आहे, तू जाऊन ये. तर मिहीर म्हणत असतो, अरे मी तुला आठवण करून दिली होती, खूप मोठी पार्टी आहे ती, तिथे मोठमोठे क्लायंट्स येणार आहेत. सो एक्झॅक्टिव्ह लोकांनाच इन्व्हिटेशन आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की तुला जायलाच पाहिजे. तू मॅनेजर आहे, मी नाही. मिहीर घड्याळामध्ये टायमिंग पाहतो आणि मिहीर सागरला म्हणतो, तू निघतोस का आता? सागर लगेच आश्चर्याने घड्याळाकडे पाहत मिहीरकडे पाहतो. मिहीर म्हणत असतो, अरे ट्रॅफिकमुळे तुला उशीर होईल ना म्हणून म्हणतोय. आत्ताच निघ म्हणजे लवकर वेळेत पोहोचशील. आणि मी तुला पत्ता देखील पाठवून ठेवतो की युनिक पार्क हॉटेल कॉन्फरन्स. सागर लगेच मिहीरच्या सांगण्याप्रमाणे पार्टीला निघतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहीर बापूंकडे सागरच्या घरी आलेला असतो. तर बापू मिहीरला म्हणतात, तर बापू मिहीरला सांगत असतात की लकी बाहेर पिक्चर पाहायला गेलाय, कोमल क्लासला गेली आणि आम्ही निघणार तेवढ्यातच हिचा डोसका दुखायला लागला.
तेवढ्यात लगेच मुक्ता आणि सई येतात. त्यांच्या हातात ट्रॉफी पाहताच सगळ्यांनाच आनंद होतो. तर बापू मुक्ताला म्हणतात की मी तुझी मनापासून माफी मागतो, कारण आम्ही प्रोग्रामला येऊ नाही शकलो म्हणून. बापू मुक्ताला म्हणत असतात, पण तुला एक गोष्ट सांगू, तू माझी पण मुलगी आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुझ्या बाबांना जेवढा वाटत असेल ना तेवढाच, कारण तू या घरात आल्यानंतर तुला मिळालेलं हे पहिलं अवॉर्ड आहे ना म्हणून. मध्येच इंद्राचं डोकं दुखायला लागलं, त्यामुळे आम्हाला नाही यायला जमलं. तर मुक्ता लगेच इंद्राला विचारते की काय झालं. तर इंद्रा म्हणते, नाही नाही मी ठीक आहे. स्वाती, मिहीर सगळे मिळून मुक्ताचं अभिनंदन करतात. त्यानंतर तेवढ्यात तिथे सागर येतो. सागर मिहीरला त्याच्याजवळ बोलवून घेतो. मिहीर सागर जवळ येतो तर सागर लगेच मिहीरची कचंडी पकडत त्याला म्हणू लागतो, तू माझ्याशी खोटं बोललास, आणि ते सुद्धा या मुक्ता गोखलेसाठी. तर मिहीर लगेच सागरला म्हणतो, अरे सागर काय चाललंय तुझं हे, ती मुक्ता कोळी आहे आता. सागरचे असं वागणं पाहता बापू लगेच सागरवरती ओढत म्हणतात की हे सागर बाद झालं तुझं आता. सागर तिथनं आतमध्ये निघून जायला लागतं. तर तेवढ्यात तिथे लकी आणि कोमल येतात. लकी कोमल सागरला म्हणतात, अरे कुठे चाललायस तू, एवढी मोठी आनंदाची बातमी आली तर छोटं सेलिब्रेशन व्हायलाच हवं. आणि ते देखील सागरला तिकडे घेऊन जातात. त्यानंतर इकडे दुसरीकडे हर्षवर्धन सावनीकडे येत म्हणतो, मला तुझा फोन दे ना, मला मुक्ताशी बोलायचंय. सावनी विचारते की मुक्ताशी काय बोलायचंय. हर्षवर्धन म्हणतो, आपल्याला इथे पार्टी करायची आहे ना, तर त्याआधी थोडं एंटरटेनमेंट नको का. हर्षवर्धन लगेच सावनीचा फोन घेऊन जातो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सगळे सेल्फीज वगैरे काढत असतात. सागर मात्र खूपच अपसेट असतो. त्यानंतर केक कटिंगला लागतात. तर सगळे मिळून मुक्ताचं सेलिब्रेशन करण्यासाठी केक कापतात. मुक्ता सईला केक भरवते तर सई मुक्ताला. सई एक एक करत सगळ्यांना केक भरवते. शेवटी सागरचा नंबर येतो. सई सागर समोर हात करते तर सागर लगेच मागे तोंड करतो. बापू मात्र सागरला म्हणतात, प्रेमाने भरवते मग खा ना. सागर लगेच त्यातला थोडा केक घेतो आणि स्वतःच्या हातानेच खातो. अवॉर्ड मिळाल्यामुळे बापू खूप खुश असतात. तर बापू लगेच मिहीरला गाणं लावायला लावतात. ते सगळे मिळून गाण्यावरती डान्स करत असतात. तेवढ्यात तिथे मुक्ताचा फोन वाजतो. तो सई पाहते आणि लगेच फोन उचलते. तर सईला समजतं की सावणीचा फोन आहे म्हणून. सई म्हणते, हॅलो सई मम्मा, कशी आहेस तू. तुला माहिती आहे का, मुक्ता आईला मोठा अवॉर्ड मिळालाय आणि आम्ही घरात सगळे मिळून खूप मस्त पार्टी करतोय. हर्षवर्धन सईला म्हणतो, मला आणि तुझ्या मम्माला तुझी आठवण आली. कशी आहेस ग तू. तर सई म्हणते, हो मी बरी आहे. हर्षवर्धन सईला म्हणू लागतो, आमच्या सोसायटीमध्ये ना एक कॉम्पिटिशन आहे की घरातलं बेबी कोणासारखं दिसतं हे ओळखायचं. म्हणजे मम्मासारखं दिसतं की पप्पासारखं. तुझी सावणी मम्मा म्हणाली की सई माझ्यासारखी दिसते, पण मी म्हणालो की सई तिच्या पप्पासारखी दिसते. मग विचार केला की आपण कसं काय ठरवायचं, आपण आपल्या क्यूट सईलाच विचारूयात. सांग बरं मला, तू कोणासारखी दिसतेस. सई म्हणते की मी माझ्या पप्पासारखी दिसते. हर्षवर्धन सईला म्हणतो, तुझ्या मुक्ता आईला विचार की तू कोणासारखी दिसते. लगेच सई मुक्ताकडे येत तिला विचारू लागते की मी कोणासारखी दिसते. तर मुक्ता विचारते की आज कसं अचानक विचारलं. सई म्हणते, अगं तू सांग ना. तर मुक्ता सांगते की तुझ्या सावनी मम्मा सारखी. सई परत हर्षवर्धनशी फोनवरती बोलायला जाते. लगेच सई हर्षवर्धनला सांगू लागते की मला मुक्ताई म्हणाली की मी सावनी मम्मा सारखी दिसते. हर्षवर्धन म्हणतो, आता एक काम कर, तुझ्या पप्पाला विचार की तू कोणासारखी दिसतेस. सागर इकडे पार्टीतनं सोफ्यावरती येऊन बसतो. तर सई लगेच सागरकडे जात त्याला विचारते की पप्पा मी कोणासारखी दिसते. मुक्ताई मला आत्ता म्हणाले की मी मम्मासारखी दिसते, पण मी तुझी मुलगी आहे ना, मग मी तुझ्यासारखी का नाही दिसत. पप्पा सांग मला, मी तुझीच मुलगी आहे ना. पण सागरला मात्र सईचा खूप राग येतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागर सईच्या हातातला फोन घेतो आणि हर्षवर्धनशी बोलू लागतो. तर हर्षवर्धन सागरला म्हणत असतो, सांग ना सागर, तुझी मुलगी तुझ्यासारखी का नाही दिसत. ती माझी मुलगी आहे. त्यानंतर फोन झाल्यानंतर सई सागरला विचारत असते, पप्पा बोल ना, सांग ना मला. तर लगेच सागर सईवरती खूप चिडतो आणि तिला ढकलून देतो. सई पडणार तेवढ्यातच तिला बापू पकडतात. तर लगेच त्यानंतर मुक्ता सागरवरती ओढत म्हणते, एक लहान मूल आणि तेही सईच्या वयाचं, त्याच्याबरोबर असं वागणं नाही डिझर्व करत. इंद्रा म्हणते, तू आत्ता येऊन माझ्या पोराला नाव ठेवणारी कोण. लगेच मुक्ता तिला उत्तर देत म्हणते की मी सईची आई आहे. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.